हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण एक स्पेशल भाजी बनवतो आहे, सर्वांच्याच आवडीची बनवतो आहे. तर आज आपण बनवतो आहे मसाला वांग, त्याला आपण दही वांग पण म्हणू शकतो. तर आता आपण सर्वप्रथम दही वांग बनवण्यासाठी आपण जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे. मोहरीची फोडणी तडतड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा चांगला लालसर परतून घ्यायचा आहे. लालसर परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये खोबरं, आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकून त्याची पेस्ट करून घेतलेली ती चांगली आपण त्याच्यामध्ये तेलात परतून घेऊया. ती लालसर झाल्यानंतर आपण मसाले, घरगुती जे मसाले आहेत जसं की लाल तिखट असेल, हळद असेल किंवा काळा मसाला, आपल्या घरातले जे मसाले आहेत तेवढे तुम्ही टाकून घ्या. चवीनुसार तुम्ही तुमचे तिखट टाकू शकता. मी पहिली काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, त्याच्यानंतर काळा मसाला टाकते, घरी बनवलेला काळा मसाला आहे, आणि दुसरे हळद टाकून चांगलं हे बारीक गॅसवरती तेलामध्ये छानपैकी छान परतून घ्यायचं आहे. लालसर हे सगळं तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. तेल सुटल्यानंतर हे चांगलं फ्राय होऊन जातं. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत त्याला परततच राहायचं. त्याच्यानंतर आपण 4-5 चमचे दही टाकून घेतलेले. दह्याला बारीक गॅसवरती ठेवून छान प्रकारे फेटून घ्यायचे. दही टाकल्यावर काही लोक म्हणतात तर्री येत नाही, पण तर्री येते. ज्या वेळेला तर्री येत नाही त्यावेळेला ते दही फुटलेलं असतं. बारीक गॅसवरती दही चांगलं मसाल्यामध्ये फेटून घ्या. फेटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे कापून ठेवलेले वांगे होते, 5-6 वांगे घेतलेत मी. ते 5-6 वांगे आपण या मसाल्यामध्ये टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता तेल किती छान प्रकारे सुटलेले मसाल्याला. आता वांगे आपण याच्यामध्ये कमीत कमी 20% तर शिजवून घेऊया. वांगे मसाल्यामध्ये छान प्रकारे मस्त त्याला मसाला लागून जातो वांग्यांना. ह्याच्यामध्येच 20% शिजवून घेऊया वांगे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी ॲड करू. तुम्हाला जेवढे लागेल तेवढे पाणी तुम्ही ॲड करा. फक्त एवढंच आहे की या भाजीमध्ये जास्त शेंगदाण्याचा कूट टाकायचा नाही आहे. अशी जरी तुम्ही खाल्ली तरी खूप छान लागते. कोणाला रस्सा बनवायचा असेल तर तुम्ही रस्सा बनवू शकता भाजीला, पण काही लोक असेच छान प्रकारे शिजवून वांगे खातात. आता मी माझ्या गरजेनुसार पाणी टाकते. 2 चमचे मी शेंगदाण्याचा कूट त्याच्यामध्ये मिक्स करते. भाजीला आपण छान प्रकारे मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता आत्ताच भाजीला किती तर्री छान आलेली आहे. भाजी छान प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून आपण मस्त भाजी मिक्स करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण भाजी शिजायला ठेवूया. तर अशा प्रकारे तयार आहे आपलं